का हो? कोणाचा फोन चालू होता एवढा वेळ? खूपच वेळ बोलले म्हणून विचारलं. नाही नाही, फॅक्टरीतला होता. म्हणजे फॅक्टरीच्या संबंधात होता काही. हा, मला वाटलं बाई काय झालं. उद्या अजय येणार आहे म्हटलं, लक्ष ठेवજો हा. हो का? कशासाठी? काही त्यानं ते सॅम्पल तयार केलं, तर तो फाईल ठेवून देईन म्हणे घरी. आणि त्याला उद्या काही अमरावतीला जायचं आहे काही कामानिमित्त, तर तो देईल ते फाईल, ते डॉक्युमेंट्स घेऊन गेल सगळं. आणि व्यवस्थित ठेवतो, लेकराच्या हातात नको पडू देऊ, नाही तर मग लेकर फाडतील गिडतील. कुठं गेलं? घर शांतता आहे, कुठं गेलंय मुलं? इथं नेलाशी नाही ना मंदिरात. कुठं जातात? संध्याकाळचे जातात मंदिरात. मंदिरात मग तिथे खेळतात पोरं. हा, पाहायचं संध्याकाळचे मच्छर वगैरे चावतात. काय मंदाचा फोन आला होता मगाशी, है ना? हो. तुमचं लक्ष आहे का? तुम्ही तर झोपेल होते ना. झोपेल होतो म्हणजे काय, काय बेशुद्ध पडत होतो का मी? आलं माझ्या लक्षात, तू मंदासोबतच बोलून राहिली होती. काय काय झालं, काय म्हणे? चांगलं आहे म्हणे सगळं? फोन कशासाठी केलता तिनं? नाही, तसाच केला होता. म्हणजे ताईनं नव्हता केला, मीच केला होता ताईला फोन. म्हटलं कसं काय काय त्यासाठी फोन केला होता. मी काय म्हटलं हो, नाही ते दादाचं काही जमून नाही राहिलं नोकरीचं. तर म्हटलं ते तुम्ही पत्रावळीचा बिझनेसचं काही करूनच राहिले ना, तर मग सिरियसलीच करा. हां, त्यांनाच ते हँडल ते दादा करतील. म्हणजे इकडच्या फॅक्टरीत त्यांचं टेन्शन नाही, स्पेशलच होऊन जाते त्यांचं काही असं. हो, माझाही तोच विचार आहे. म्हणून मी अजयला म्हटलं सिरियसली विचार करतो त्याच्यावर, सिरियसली सांग म्हटलं मला. तर तू म्हणे तुम्ही करसाल का म्हणे. म्हटलं मला काय करायचं त्याला, आम्ही अजून बोललो नाही असं काही की आपल्याला जवळ बोलायला करायचं आहे काही असं काही. पण म्हटलं हो मी करतो, इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे म्हटलं मी त्याच्यात. पण थोडी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर चांगलं होत असेल तर बघ म्हटलं, दाखव करून. तर चालू आहे माझं, तू काही घरात बोलू नको याविषयी. हं? कारण कसं नाही झालं तर मग तुला तर माहित आहे मम्मीचं काम कसं आहे. तर म्हणे मुद्दामूनच नाही केलं. आ तू काही म्हणू नको. झालं तर सांगता येते, नाही झालं तर चुप राहता येते. हां, नाही मम्मीला माहिती आहे. पण तुम्ही ते त्या दिवशी आले होते ना ते अजय भाऊ, तर त्या दिवशी माहीतच आहे ना मम्मीला की तुम्ही काही पत्रावळीचा बिझनेस चालू आहे म्हणून, ते मशीन विकत घेणार आहे. हो, पण तिला हे माहिती नाही की पुढचं आपला काही प्लॅन आहे का. तिला असं वाटू राहिलं आपण आपल्यासाठी करू राहिलो का. हां हां, हो ना. मम्मी थोड्या डिस्टर्बच आहेत. मग त्याचं घरचं चांगलं होतं तर मम्मीला काही वाटे नाही. आता मम्मीला टेन्शन वाटते. मम्मी तेच लावतात म्हणजे साहजिक आहे ना, वाटते त्यांनाही. पण आता आपण काय करणार नाही. असं थोडी असते मोहिनी, आपण काय करणार म्हणजे आपण आपण काही करू नाही शकत काय. मंदा जर माझा भाऊ असता तर मग हेच म्हटलं असतं का की अरे मी काय करणार गड्या, त्यानं तर हजावून बजावून हिस्सा घेतलाच असता ना. आज आम्ही तिघ भाऊ असतो, हा, तर 3 हिस्से झाले असते. चौघ असतो तर 4 हिस्से झाले असते. बहिणींचा आभार मानायला पाहिजे की त्या मुलगी म्हणून जन्माला आल्या आणि त्यांनी आपल्यातलं काहीच नाही घेत, बिचाऱ्याला राहतात. लग्न झालं की सासरी जातात. त्या काय त्यांचं काय अपेक्षा असतात. हम्म तेच जर मुलगा म्हणून जन्माला आली तर अर्ध्याला अर्धा हिस्सा घेते. हा हा, बरोबर आहे. मग अर्ध्याला अर्धी जबाबदारी पण घेतात ना. आ म्हणजे नाही नाही, म्हणजे माझं म्हणणं आहे की हो, बरोबर आहे तुमचं. हो. येतो मी बाहेरून, काम आहे मला. हो, ठीक आहे. माझे काही विचार वाईट नाहीत, खरं सांगते. आपल्या काही आपण हुंड्यात आणलं नाही. इथलं जे काय आहे ते द्यायचंच आहे. पण खरं सांगू का, ही मंदा मला असं वाटते बाई 7 हात दूरच असलेली बरी आहे. हे जर ती जाईन ना, तर ती आगा लावते. नाही तिच्या सासरी सुखानं राहत, ना आमच्या घरी येऊन सुखानं राहत. कायच बाई, हे बाई तर आली तर मला तर टेन्शनच आहे बाई तिचं. हे काय करीन काय सांगा बाई, आमच्या घरात रोजच्या लढाई आहेत. मग ते मंदा इकडे आलीच नाही पाहिजे बाई, कुणी काही म्हणू मले. का बाई इमले, आज वावरात गेलीस का? हो, गेलती ना माय बाई. बिना वावरात जायचं होते काय? जसं बिमाऱ्याला दवाखान्यात गेल्याशिवाय गती नाही, तशी मला वावरात गेल्याशिवाय गती नाही. जाच लागते. हा? हे काय आणलं मग काही लावता? अहो, आता वावरात नाही जशी घरी काय जांभू आहे देतो काय? बरं, वावरात गेलं तर टाइमपास होते. मलेच तर असं जीवार येते बाई टपरीत बसून राहणं. खरं सांगतो असं वाटते वावरात जा. कसं कसं अंगही मोकळं राहते बाई. इमले तुला सांगतो, मोकळं राहते माणूस वावरात. वावरात जसं धंदा करते हे ते,
फरकच पडते बाई. आया बाया संग बोलणं, मस्त जेवणं, मोकळी हवा. ते पुरलं बाई. टपरीत बसणं काय पुरलं नाही का? सोपं नाही माय बाई. जे दिवसभर बसा लागते माय. सकाळून संध्याकाळी येतात गिराईक. दिवसभर तर काही नसते. जांभळ येतात दिवसभर. अमाय शांताबाई बरं आहे ना, सावलीत बसेले भेटते. आ? ऊन नाही लागत, काही नाही. वावरात का सोपा आहे का? बोलायच्या गोटी आहेत वावरात. गमते काच गमते वा. थंडगार होते माणूस निरा. मला तर असं वाटते मस्त असं तुमचं जीवन आजच झाला आमचा विषय वावरात. की माय बाईंचं मस्त झालं बाई. शांताबाईचं मस्त दिवसभर वावरात बसा आणि गप्पा गोष्टी करा. गरज नाही दिवसभर वावरात मरायची. टपरीत बसा आया बाई संग गप्पा करा. गिराईकाला बोलणं अशी मजा घेते. काही टेन्शनचं काम नाही. वावर म्हणजे का सोपा आहे का माय बाई? सारा रेमपूट पडते. आज तर अशी बेदम झाली व शांताबाई, काय सांगू मी. तुमचा तर मला आज हिरसच आला बाई. काय म्हणा बाई, म्या म्हणलंय गोकुळा होती आमच्या संग. गोकुळा म्हणे माय अशी कोण दोस्तीची नावं ठेवतो. म्हटलं नावं ठेवायची गोट नाही व म्हणलं, आणि हिरशाची गोट नाही. पण आलाच म्हटलं मला शांताबाईचा हिरस. म्हणलं मस्त. म्हटलं शांताबाई आता टपरीत बसेल असतील म्हणलं शांततेनं मस्त आरामात. आपल्याला बसा म्हणलं लागते म्हणलं वावर खंदत. दिसते तसं नसते म्हणून जग फसते. अति बसणं का सोपी गोष्ट आहे का? कंबळला जाते आणि असं अकडून येते. असं वाटते उठाव का चालाव का बसाव काहीच नाही करता येत. तुला आधी बसा लागते. आणि तुला आधी बाहेर निघालं टपरीच्या तर 2 मिनिट इकडे येणं जाणं केलं की बसा अजून ती. असं मेटावानी वाटते दिवसभर. तो हे कुठे चालली एवढी धावपळ करत? माय बाई मी ना तिचं काय माहित. काय व लाटरी लागली का बो हरपला? शोधायला चालले होते माणसाले. इमले एक तर आनंदाचं बोलत जाय, एक तर दुःखाचं बोलत जाय. म्हणजे दोन्ही आनंदाचंच बोलतं का? एक दुःखाचं बोलणं काही मला कळलंच नाही. मी काय म्हणलं तुले? काय म्हणलं शांताबाई? इनो काय म्हणलं की मी ना लाटरी लागली का बो हरपला. आता दोन्ही गोष्टी आनंदाच्या झाल्या. एखादी दुःखाची म्हण ना. एक तर एवढी मोठी लॉटरी लावून राहिली, किती करोडाची लावली, त्यातल्या त्यात बॉय हारून टाकला. अटॅक ना मला अटॅक. 2 आनंदाच्या गोष्टी. पिंकीचे बाबा इकडे कसे काय आले? पिंकीचे बाबा म्हणजे असं नाही कुठे आहे इमले? कसे छक्के पंजे हरपले. गंमत केली मी. पिंकीचे बाबा आले म्हणून. तू तर म्हणतो बो हरपला तर तुला आनंदाचा धक्का बसते. अहो तू येतं थांबव तिकडे. खरोखरचा अटॅक आला असता मुली. मी म्हणलं बाई माणसानं ऐकलं. मीनाच्या तोंडातच जीव आहे फक्त. कशी फटारली मीना. हो ना बाई शांताबाई, खरं सांगतो बीपी मला 120 नाही 220 च्या वदर गेलता. सोड पिच्छा. इमलीच्या कुठे नादी लागू, उभ्या मरू. चालले बाई घरी. एवढी घाई गडबडी थांब ना. इमले मला काम आहे ना. मला सांगायचं राहिलं. मला मोठी ऑर्डर आली भावाच्या गावातून. ओ माय बाई लय साजरू. फार सुद आताचीच तयारी चालू आहे. पिंकीचे बाबा आज आलू संभार मिरच्या ते आणायला जायला बाजारा. म्हणून तर मला वाटलं आलेच का माई इकडून. जाय मग जाय. कर माय तयारी कर जाय. फार सुद व माय बाई जा. देना मला पैसे मला वया आणायला लागतात ना. देतो ना बे. अहो निलायत राहते बे. सरळ बोलत जाय. आणि कायच्या वया बे अभ्यास करताना 1 दिवस दिसत नाहीस मले. कायचा अभ्यास करतो कायच्या वया पाहिजेत रे तुले? आता तर मागच्या महिन्याला तुला वया आणून दिल त्या. हो मागच्या महिन्यात आणल्या होत्या ना मग त्या. काय हा तुम्ही जा मग नका आणू वया. मग मी वया आणू नका, मी अभ्यास करत नाही. मग म्हणू नका मले अभ्यास करू म्हणून. आता तिकडं काय लय चालला. मग मी दिसतो ती खाटीवर. माझ्याजवळ वही नाही पेनही नाही काहीच नाही. मग मी अभ्यास कायचा करू? मला अभ्यास करायला काहीच नाही आहे. मला अभ्यास नाही. मग मी झोपतो आता. आई मोबाईल देत नाही, मोबाईल पाहू देत नाही, स्वतःच पाहून राहिली तिकडे. मग मी काय करणार? गावात फिरायला गेलं तर तुम्ही बोलता. मग मी आता झोपून राहतो. त्याचे पाय काढा शका साजरे. पाय काढा शका. त्याच्याशिवाय अभ्यास तर करतच नाही तो. साऱ्या वयाचे पानं फाडते म्हटलं. साऱ्या वयाचे पानं फाडले त्यानं. लिहू नाही फाळू वया खराब केल्या.
जाणं नको देऊ ना, नको आणू देऊ ना, तू बी बाबाले. मोबाईल पाहतोस तू दिवसभर, मोबाईल पाहते हे माझी आई. आणि मला म्हणते की मोबाईल पाहू नको, आणि स्वतः मोबाईल पाहते. पाय पाय कसं तोंड तुडी येते हा? उभी उभी ऐकून राहिली हा? हाना हाना साजरे दिले तुम्ही तर जसे त्याचं कौतुक पाहून राहिले. थांब ना व, बडबड नको ना. अय पट्ट्या, जा घेऊन ये तुला कोणत्या वया पाहिजे तर. अतिनाथ भेटत नाही गावातल्या दुकानात, लहान भेटतात. मला रजिस्टर पाहिजेत. आम्हाला तो गावातल्या दुकानाचा पेन नाही पाहिजे. तो मला तो 5 रुपयावाला पेन पाहिजे. तो मागच्या वागतीने आणला होता ना तुम्ही, तोच पाहिजे. तो गावात दुकानात भेटत नाही, मी विचारलं त्याले. काय नखरे आहेत बाप हो तुमचे रे या. बाप एवढा करते. आता पेनाचं काय करा लागते जग्या, लिहाची गरज हा. अं, काहून तरात देतो तू त्याले. जा आण जो पेन आहे तो. वही तेच आण गावातली. बाबा आता कुठे जाईन रे हा. आता त्याला कुठे धाडतं, मग बाजारात गेला की आणीन तो तुली मोठ्या वया साजरा पेन हा. जा आता जे आहे ते कर बर बाबू अभ्यास. मी नाही करत. मला नवा पेन आणि नव्या मोठ्या वया पाहिजेत, तरच मी अभ्यास करीन, नाही तर मग मी अभ्यास करत नाही. थांब बाबू तू जरसा, लय रन्नावला तू. जरासा थांब फक्त तू. सांगतो तुला कसा अभ्यास करत नाहीस तो. आणो. ऐ तू काढी आण दे. मारतो का मला, मी येतच नाही घरी, आता मी येतच नाही. जग्या लवकर घरी ये, नाही तर विचार करतो. जना जना म्हणा काही बापाचा धाक नाही निरा पोरग तोंडाच्या पुढून पळत जाते. बाप ठोम्यासारखा उभा राहते. जरासा धाक नाही बापाचा. आणि तुला किती काय हो हा. दिवसभर घरात राहतं, दिवसभर मोबाईल तोंड घालतं हा. ते लेकराला जरा वळण लावणं हा. लेकराला चांगलं शिकवत नाही, काही नाही, दिवसभर मोबाईल मोबाईल. वळून म्हणते की बापाचा धाक नाही. मी घरी असतो का, तू घरी असतं ना हा. त्या साजरं वळण लावायला पाहिजे ना, ते अभ्यास करायला लावायला लागते ना लेकराईले. तू त्याच्या पुढे मोबाईल पाहत बसतं, आणि ते लेकरं काय अभ्यास करतील ना. मला नका शिकू. मी काय 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 त्याचा काय अभ्यास घेणार आहो का आता. मस्त्री राहू का मी. काही आहे नाही निरा माणूस. लेकराले बोलावतं नाही, आपल्याला बोलतात. या डोक्याची निरा, डोक्याचा कोको करतात लेकाची निरा. घरात आलं की शिंगलभर चहाले कोणी विचारत नाही. येईच काव 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 ऐकत राहा लागते. बाबा तुमचा चहा झाला का. नाही रे बाबू. चहा ठेवा. किती वाजल्यापासून बाबाला चहा कोण नाही दिला. दूधच नाही घरी. तुमच्या बाबाला दिवसातून 10 खेप चहा पाहिजे. आधी का म्हैस बांधेलाय का दारात. जाणं अन्न दूध. बाबू राहू दे ना, काय चहाचं काय. तुला पाहिजे का हा. जाऊ दे. तुझ्यासाठी ठेवला, मला नाही पाहिजे. गाठीशी येते चहा पिलं की. काही चहा नाही पाहिजे मला, सकावून घेतला की बस झालं. दिवसभर नाही पाहिजे काही. का रे मनोहर, ते पाहुण्याला लावता का बाबू फोन, ते सांगा लागत होतो पाहुण्याला. ते मग कसं काय म्हणे पाहुणा, काय म्हणे मग हा. ऑर्डर मोठी आहे म्हणून म्हण लावत होतो, मोठ्या लोकांचं काम आहे. त्याच्या घरी जर पसंत पडलो ना, तो पाहुण्याला लय ऑर्डरी भेटती ना मग. मोठ्या लोकांच्या घरी कार्यक्रम चालूच राहतात. हा. मग एकदा एकदा आवडलं चौस तो लोक सांगतील ना म्हणा डबल डबल हा. पाहुण्याला म्हण लागत होतो, काय मग काय बोलणं काय झालं का नाही झालं होतं आलं. हो मी पाहुण्याला फोन लावता. हो म्हणत पाहुणे बा येतो म्हणत, मीच येतो म्हणत, अति करून दाखवतो म्हणत तेले त्याच्या समोर. आणि तेले खाऊ घालतो म्हणत. मग चव समजीन मग तेले असं म्हणत ते. नाही तर आपल्या घरी आले चालतात. नाही तशी कुठे बाई एवढे मोठे लोक येतात म्हटलं का ते. तेले काय म्हटलं 17 भेटतात तसे. तुम्हाला सोडून लोकायला देऊन देतील. तुम्ही ज्या म्हटलं ती आणि लगे करून दाखवा म्हणलं तेले ते पद्धतशीर. अन मग पसंत पडलं तर मग ते देतील म्हटलं ऑर्डर. हे बा आता सांगतो उगाच लोकांच्या भानगडीत पडत नका जात जो. तुम्हाला लय मोठेपणा आहे हा. याच्या त्याच्या भानगडीत पडायचा हा. काही काम नाही आहे. आवडलं नाही ते त्याईले तर आपल्याला बोलणे खा लागतील. मोठ्या लोकांचं काम आहे, काही गरज आहे का. आपल्या पाहुण्याचं ढंगाचं काम नाही, ओळखीचा नाही का पाहुणा. तुम्ही काही मदत पडू नका. सकाळी तुम्हालाच बोलणे भेटतील.